मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विचार केला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत मनसेचा महायुती समावेश करण्याच्या मुद्द्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाही, राज ठाकरे साहेबांचा अनेक वर्षापासूनचा जर प्रवास बघितला तर हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्वाच्या विचारावर देश आणि महाराष्ट्र समोर गेला पाहिजे, या महाराष्ट्राला समृद्ध संपन्न करण्याकरता महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यांच्या ओजस्वी वाणीतनं ज्या ज्या ठिकाणी मताच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं आणि अत्यंत प्रखरपणे राज ठाकरेंची मांडत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे. आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे, राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजीच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरं तर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकललं. परंतु आता देशाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे आमच्या बरोबर येतील. पंतप्रधान मोदींचा विकसित भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे हातभार लावतील. राज ठाकरे यांनी तसा विचार केल्यास आम्ही त्यांचं आनंदानं स्वागत करू, असं बावनकुळे म्हणाले. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीतले सर्वच घटक पक्ष मिळून आम्ही प्रत्येक मतदारसंघात 51% मतं मिळवण्याचं लक्ष्य ठेवलंय. तोच आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक बूथवर आम्ही काम करत आहोत. प्रत्येक मतासाठी, प्रत्येक जागेसाठी आम्ही लढाई लढू. आमचे उमेदवार निवडून आणू. आम्हाला जिंकण्याचं राजकारण करावं लागेल. महायुतीत ज्यांना जी जागा मिळेल ती लढवून जिंकावी लागेल. आम्ही जागा आणि चिन्हांचा विचार करत नाही. आम्ही केवळ प्रत्येक जागा महायुती कशी जिंकेल यासाठी प्रयत्न करू, असं ते यावेळी म्हणाले. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकीचं महत्त्व वाढलेलं आहे. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेना विजयी झाली होती. या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मिलिंद देवरा यांना तयारी करण्यास सांगितलं होतं. आता हा मतदारसंघ राज ठाकरेंच्या मनसेकडे जाणार असल्यास शिंदेंची सहमती आवश्यक आहे.